10 नोव्हेंबर 2025च्या सायंकाळी 7च्या सुमारास एक ह्युंडाई कंपनीची असणारी i20 ची कार येते आणि ती कार कुठे येते तर दिल्लीच्या असणाऱ्या रेड फोर्टच्या 300 मीटरच्या असणाऱ्या परिघामध्ये येते आणि त्या असणाऱ्या गाडीमध्ये एक स्फोट होतो. आता तो स्फोट दहशतवादी स्फोट आहे की नाही याबद्दलची अजून तर क्लॅरिटी नाहीये, पण तो स्फोट एवढा तीव्र आहे की त्या असणाऱ्या स्फोटामध्ये 10 लोक त्या ठिकाणी निष्पाप पद्धतीने मारले जातात आणि त्यापेक्षाही मुद्दा बघितला तर 20 पेक्षा जास्त लोक गंभीररित्या जखमी होतात. म्हणजे कदाचित हा मृत्यूचा आकडा वाढू शकतो. आणि अशा कंडिशन्स मध्ये याचा लिंक जर बघितला तर अनलॉफुल ऍक्टिव्हिटी प्रिव्हेन्शन ऍक्ट UAPA ऍक्ट 1967 च्या अनुषंगाने सेक्शन 3 आणि सेक्शन 4 च्या अंतर्गत FIR लॉन्च केली जाते आणि याची लिंक जोडली जाते हरियाणामधले असणाऱ्या फरीदाबाद या ठिकाणी 2900 किलोग्रामची असणारी स्फोटकं जप्त केली होती पोलिसांनी. आणि तो मुद्दा या लिंक मध्ये येत असतानाच पुलवामा ठिकाणच्या असणाऱ्या काश्मीर मधल्या अटकेचाही संदर्भ येतोय. तिथं सुद्धा असे स्फोटकं त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केली जात होती. तिथं पोलिसांनी कारवाई करून अटक केली होती आणि खूप महत्वपूर्ण आणि मोठमोठ्या घटना त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला होता. अशा कंडिशन मध्ये या असणाऱ्या दहशतवाद्यांनी फ्रस्ट्रेशन मध्ये येऊन ही असणारी कारवाई केली का काय याबद्दलचा सुद्धा शंका उपस्थित केली जात आहे ना. आपलं असणारं डिफेन्स मिनिस्ट्री आणि आपलं असणारं होम अफेअर्स हे योग्य पद्धतीने याच्यावरती निष्कर्ष काढेल, योग्य पद्धतीचा रिपोर्ट देईल आणि त्यानंतर हा संदर्भ आपल्याला स्प्रेड होताना दिसेल.